नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. पहिल्यांदा आपल्याला ट्रम्प साहेबांची हालहवाल घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, कारण त्यांच्या कुरापत्यांचा मार्केटवर परिणाम होतो. आता त्यांना जे ग्रीनलँड घ्यायचं आहे त्याच्या बाबतीत डेन्मार्कने सांगितलं आम्हाला अजून काही विचारलं नाही, कारण आम्ही स्वतंत्र देश आहे, तर आमची स्वायत्तता महत्त्वाची आहे. मेटल संबंधी कुठलाही करार US बरोबर किंवा ट्रम्पबरोबर करण्यात आलेला नाही. त्याच वेळेला रशियाने सांगितलं की तुम्हाला आठवतं आहे का की अलास्का तुम्ही असंच पूर्वी आमच्याकडून घेतलं होतं आणि त्याला तुम्ही फार कमी किंमत दिली होती आणि त्यावेळेला रशियाच्या परिस्थितीप्रमाणे त्यांना ते मेंटेन करता येत नव्हतं, तर अमेरिकेने रशियाकडून अलास्का घेतलं होतं आणि खूप कमी भाव दिला होता. म्हणजे आत्ता तुम्ही ग्रीनलँडला जो भाव देताय त्या भावाप्रमाणे तुम्ही आम्हाला अलास्काची पेमेंट करायला हवी. त्या अमेरिकेतलं GDPचं अनुमान 4.4%, तर पर्सनल कन्झ्युमर एक्सपेंडिचर जो असतो तो 3.5%. क्रूड आहे 64.45, डॉलर इंडेक्स आहे 98.33, बॉन्ड यील्ड आहे 4.24, ओळीने 13वा सेशन आहे की फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्रीच आहे ही 2,550 कोटी आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 4,223 कोटीची. मार्केट डोलायमान अवस्थेतच आहे. आणि आता काल आपण चांदी बघितली, चांदीचा भाव पडू लागला आणि त्याच्याबरोबर सगळे ETF पडले, म्हणजे टेकाटेकीवर आले आता, कारण आवाच्या सवा भाव झाले. मध्ये एक कमेंट होती की तुम्ही चांदीच्या संबंधात काही सांगा, तर चांदीची इन्व्हेंटरीच नाही आहे, चांदीचा सप्लाय नाही आहे, त्यामुळे ज्याने चांदी वाढल्यानंतर शॉर्ट केलं आहे त्यांना ते कव्हर करावे लागत आहेत. या परिस्थितीमध्ये आवाच्या सवा चांदी वाढते आहे आणि आता फंडाने वगैरे गोल्डमध्ये गुंतवणूक करायला चालू केली आहे. डॉलरायझेशनमुळे चांदीची जी मागणी असते ती इंडस्ट्रीयल यूजसाठी असते, पण आता एक लक्षात घ्या, इंडस्ट्री चालायला पाहिजे ना यूज करण्यासाठी, तर या ट्रम्पच्या टॅरिफच्या भानगडीमुळे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा घोटाळा होतो आहे. तर परवा जे रेटिंगवाले लोक होते त्यांनीही सांगितलं की कुणीही रिटेलवाल्याने आता चांदीच्या भानगडीत पडू नका, त्यापेक्षा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ज्यांना चांदी विकायची असेल त्यांनी विकून प्रॉफिट बुकिंग करा, कारण अचानक जर काही करार झाले आणि हे जे ताणतणाव आहेत ते कमी झाले, कारण या ताणतणावांचा प्रत्येक देशाला त्रास होतो आहे, तर ताणतणाव कमी झाले तर चांदीचा भाव भराभर कमी व्हायला लागेल. एकेका दिवसात 20-20 हजारसुद्धा चांदी घटू शकेल. तर त्या दृष्टीने आता चांदीकडे लक्ष दिलं पाहिजे. चांदी आणि सोनं, कारण सोनं सगळ्या बँकासुद्धा सोन्यामध्ये खरेदी करतायत, त्यामुळे सोनं टिकेल, पण चांदी एवढी टिकेल असं वाटत नाही. असं ज्यांचे मतं ऐकली होती त्यानुसार मी तुम्हाला सांगते. आता काही रिझल्ट जे आलेत ते रिझल्ट पाहूया आपण. कॅम्प्स
म्हणजे काही जे मार्केटच्या वेळात आले, काही मार्केट संपल्यानंतर आले. कॅम्प्सचा रिझल्ट चांगला लागला, 3.5 रुपये डिव्हिडंड दिला. स्टील स्ट्रिप्स यांचं रेव्हेन्यू वाढलं, प्रॉफिट मार्जिन दोन्ही कमी. इंडियन बँकेचाही मार्केटच्या वेळात आला, त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम वाढलं, प्रॉफिट वाढलं, NPA कमी झाले, प्रोव्हिजन्स पण कमी झाल्या आणि जवळजवळ काल 52 ते 53 रुपये शेअर वाढला होता. झी एंटरटेनमेंट याचं प्रॉफिट आणि मार्जिन दोन्ही कमी झालं पण रेव्हेन्यू वाढलं. APL अपोलोचा रिझल्ट चांगला आला, तिन्ही गोष्टी वाढल्या. ॲलिव्हूस ग्लेनमार्कमधून बाहेर पडलेली कंपनी, त्यांचाही रिझल्ट चांगला आला. रेडिको खेतानचा रिझल्ट चांगला आला, सगळ्या गोष्टी वाढल्या. ओरिएंट इलेक्ट्रिक यांचं मार्जिन फ्लॅट राहिलं, प्रॉफिट कमी झाला पण रेव्हेन्यू वाढला. IIFLचा रिझल्ट चांगला आहे पण त्यांच्यावर स्पेशल ऑडिट करा असं सांगितलं आहे. ती बरीच काल चर्चा होती आणि IIFL काल लोअर सर्किटला लागला. व्ही मार्टचा रिझल्ट चांगला आला. आदित्य बिर्ला, सन लाईफ, AMC यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं. अडाणी एनर्जीचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. इंडिगोचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. इंडिगोने सांगितलं की त्यांना एक्सेप्शनल लॉस 1,547 कोटी रुपये झाला. लेबर कोडसाठी 969 कोटी खर्च करावे लागले आणि फ्लाईटचा जो गोंधळ होता त्याच्यासाठी 577 कोटी खर्च केले. असा एकंदर 1,547 कोटी त्यांना लॉस झाला. करन्सी मूवमेंटचाही परिणाम झाला आणि फ्लाईट शेड्यूलसुद्धा त्यांना कमी करावं लागलं, त्यांचे स्लॉट्स कमी करण्यात आले. तर या सगळ्याचा परिणाम रिझल्टवर आहे असं इंडिगोनी सांगितलं. बंधन बँकेचं प्रॉफिट कमी झालं, नेट इंटरेस्ट इन्कमही कमी झालं, NPAही कमी झालं. एम्फोसिसचं प्रॉफिट कमी, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. सायंटचं प्रॉफिट कमी झालं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. इक्सिगोचं प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही गोष्टी वाढल्या आहेत आणि मार्जिन फ्लॅट म्हणा किंवा अगदी किंचित कमी झालं आहे. 8.9 होतं ते 8.3 झालं आहे. होम फर्स्ट यांचं प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं. ब्लू स्टोन ही तोट्यातून फायद्यात आली, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन वाढलं. बोराना वेव्ज यांचा रिझल्ट खूप सुंदर आला, प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. अडाणी टोटल प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन फ्लॅट राहिलं. DLFचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं पण मार्जिन कमी झालं. GSPL यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू कमी झालं पण मार्जिन वाढलं. गो डिजिट प्रॉफिट रेव्हेन्यू दोन्ही वाढलं. कोफोजचं ॲट्रिशन 10.9% झालं. कोफोर्जनी 4 रुपये डिव्हिडंड दिला. त्यांची रेकॉर्ड डेट 31 जानेवारी एवढी कोफोर्जने ठेवली आहे. सिग्निटीचं प्रॉफिट कमी झालं, मार्जिन वाढलं, रेव्हेन्यू पण वाढलं. आणि झेन्सार
झेन्सारने ₹2.40 डिव्हिडंड दिला. त्यांचं प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्या गोष्टी वाढल्या. काल KEIची मॅनेजमेंट च्या कमेंट्स ऐकायला मिळाल्या. त्यांनी सांगितलं की ॲल्युमिनियम आणि कॉपरच्या किमती वाढल्या आहेत, याचा आम्हाला फटका बसला. प्राईस हाईक आम्ही घेतला, पण त्यावेळेला आधी जी कॉन्ट्रॅक्ट केली होती ती जुन्या प्राईसप्रमाणेच त्यांना सप्लाय करावा लागला. आणि आता मात्र जानेवारीपासून वाढलेल्या किमतीप्रमाणे आम्ही मालाचा सप्लाय करू. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या क्वार्टरमध्ये तेवढा परिणाम होणार नाही. सिंजिनच्या प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्या आणि त्यांना लेबर कोड बदलल्यामुळे 70.6 कोटी एवढा खर्च करावा लागला. प्रीमियर एनर्जी प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या. त्याचप्रमाणे तांदळाच्या सुद्धा सगळ्या गोष्टी वाढल्या. आयडिया फोर्ज यांचा लॉस वाढला, रेव्हेन्यूही वाढला. जीनस पॉवर हे 6 शेअरला 1 शेअर देणार आहेत जीनस प्राईम इन्फ्राचा आणि त्याची रेकॉर्ड डेट 6 फेब्रुवारी ही ठेवली आहे. NTPC ग्रीनने UP सरकारबरोबर ग्रीन हायड्रोजनसाठी करार केला आहे. मॅट्रिमोनी हे बायबॅक करणार आहेत ₹655 आणि 8.9 लाख शेअर्स ते बायबॅक करणार आहेत. HG इन्फ्राच्या जयपूर, गुरुग्राम, बिहार इथे CBIने धाड टाकली आहे. डी-मार्टनी राजस्थानमध्ये पाली इथं नवीन स्टोअर उघडलं आहे, तर आता त्यांची स्टोअरची संख्या 444 झाली आहे. SRFला 38 कोटी एवढी पेनल्टी बसली आहे. NBCCला 94 कोटी एवढा GST लावण्यात आला आहे. आता कुठले शेअर तेजीत राहतील, कुठले शेअर मंदीत राहतील हे आपण बघूया. अशोका बिल्डकॉनला मात्र 308 कोटीची ऑर्डर मिळाली आहे. आधी तेजीतले शेअर बघूया. कोलगेट, ॲक्सिस बँक, पुनावाला फिनकॉर्प, युनायटेड स्पिरिटची जी क्रिकेट टीम आहे त्याच्या संबंधात बोलणी करत आहे. तर ज्यांच्या क्रिकेटच्या टीम आहेत त्यांचं किती व्हॅल्युएशन होत आहे हे त्यावरून समजेल म्हणून मी हे तिन्ही शेअर दिले. युनायटेड स्पिरिट्स, सन TV, इंडिया सिमेंट, इक्सिगो, रेडिको खेतान, टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, कोफोर्ज, सायंट, झेन्सार, BEL, PB फिनटेक, एम्फोसिस, GSPL, सोलार इंडस्ट्री, NTPC ग्रीन, इंटेलेक्ट डिझाइन, अशोका बिल्डकॉन आणि ग्लेनमार्क. तर मंदीमध्ये गेल आणि पेट्रोनेट, इंडिगो, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आणि हिरो मोटो, अपोलो हॉस्पिटल
दोन्हीचेही चार्ट वीक वाटतात, म्हणून अपोलो हॉस्पिटल आणि हिरो मोटो दिलाय. कोफोर्सच्या मॅनेजमेंटच्या कमेंट्स ऐकल्या तर त्यांनी $2 बिलियन US बेस एन्कोराचं ॲक्विजिशन केलेलं आहेच आधीच. तर कंपनीने सांगितलं की आता कुठलंही व्हर्टिकल किंवा कुठलीही जिओग्राफी पुढील 3 ते 5 वर्षामध्ये आम्ही ॲड करणार नाही किंवा करण्याची शक्यता नाही, आम्हाला शक्य होणार नाही, कारण आत्ताच एन्कोराचं ॲक्विजिशन करण्यात आलं आहे. आणि डेटा सेंटरमध्ये सुद्धा कुठलीही नवी गुंतवणूक केली जाणार नाही. तर कोफोर्स मी तुम्हाला तेजीमध्ये राहील म्हणून दिलाय, पण ह्या सगळ्या कमेंट्स बघताना मार्केट कशा दृष्टीने बघताय ते मात्र पाहावं लागेल. आता तुम्हाला कायमच वॉचफुल राहावं लागेल की जर अचानक मार्केट पडू लागलं तर आपली जी पोझिशन आहे ती क्लोज करून टाकायची विचार न करता, म्हणजे नुकसान कमी होईल. नाही तर आपण फायदा करून घेण्यासाठी मार्केटमध्ये आलो, पैसे कमावण्यासाठी आलो की नुकसान करून घेण्यासाठी आलो, हा स्वतःलाच प्रश्न विचारण्याची पाळी आहे. त्यामुळे तसं न करता जिथपर्यंत मार्केट स्थिरावत नाही किंवा व्हिक्स वाढतो आहे तिथपर्यंत मार्केटची अवस्था दोलायमान असेल आणि त्याच्यामध्ये मार्केट करणं कठीण जाईल, तर नुसतं काठावर बसून बघणं हेच योग्य ठरेल. बघा काय करता येते. नमस्ते.